नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण अगदी चरचरीत खमंग अशी काकडीची कोशिंबीर बनवत आहोत. त्यासाठी इथे बघा, जे दोन्ही साईडचे भाग होते ते मी काकडीचे काढून घेतलेले आहेत आणि 1-2 पाण्यानं खिसण्यापूर्वी आपण काकड्या धुवून घेतलेल्या आहेत. आता या पद्धतीनं अगदी बारीक झिरो म्हणजे साईडची जी खिसणी असते त्यानं आपल्याला ही काकडी खिसून घ्यायची आहे. तुम्हाला साली या ज्या हव्या नसतील तर तुम्ही काढून घेतल्या तरी चालेल. इथं मी सालीसहितच काकडी खिसून घेतलेली आहे. पूर्ण बघा या पद्धतीने आपली काकडी खिसून तयार झालेली आहे. आता यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला अजिबात साईडला काढायचं नाही. आता इथं मी एका वाटीनं फ्रेश असं दही घेतलेलं आहे, 1 वाटी. आणि इथं कुठलंही तुम्हाला जे भांडं अवेलेबल आहे त्यामध्ये व्यवस्थित असं हे दही फेटळून घ्या, किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा छोट्या भांड्यामध्ये 1-2-3 वेळेस फिरून घेतलं तरी चालेल. आता जी खिसून घेतलेली आपली काकडी होती ती पूर्ण आता यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की त्यामधले जे खिसल्यानंतर पाणी निर्माण होतं ते अजिबात काढू नका. तर व्यवस्थित आपल्याला आता चमच्यानं ही एकजीव करून घ्यायची आहे दह्यामध्ये पूर्ण. ही कोशिंबीर बनवण्याची अतिशय पद्धत सोपी आहे. तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी काकडीची कोशिंबीर बनवू शकताय. आता इथं मी 1-2 चमचे कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीची मस्त याला फोडणीचा तडका दिलेला आहे. त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. थोडासा यामध्ये 1-10-12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता हा तडका आपल्याला या कोशिंबीरीमध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याची जाडसर अशी यामध्ये भरड टाकून घेतलेली आहे आणि चरचरीत अशी फोडणी यामध्ये आता मी टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. कोशिंबीर खात असताना जे शेंगदाण्याचे जाडसर कण असतात ते आपल्याला मस्त असे कुरकुरीत लागतात. त्यामुळे कोशिंबीरीची चव आणखीन वाढते. त्यामुळे अगदी बारीक शेंगदाणा कूट यामध्ये न टाकता जाडसर अशी त्याची भरड करून टाकायची. आता सगळे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता कोशिंबीर बनल्यानंतर कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्ती तर येणारच. त्यामध्ये चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. सगळ्याच्या शेवटी मीठ. आता ही कोशिंबीर जर तुम्हाला आंबट, गोड, तिखट आवडत असेल तर यामध्ये थोडीशी पिठी साखर वापरली तरी चालेल. तर इथे बघा, आता सगळं हे मी व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही मैत्रिणीनं अगदी साधी, सिंपल, कमी वेळात अगदी एकाच साहित्यापासून तयार होणारी काकडीची कोशिंबीर. फार काळ टिकते. आपण यामध्ये कांदा टाकलेला नाही, त्यामुळे अजिबात ही खराब पण होत नाही. तुम्ही ही कोशिंबीर बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा, तुमची सुद्धा कोशिंबीर तितकी छान चरचरीत झालेली आहे का? तर नक्की ट्राय करा. मग चला मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन पारंपरिक आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.